शिरपूर तालुक्यातील ठाणेर येथील बाजारपेठेत शनिवारी मध्यरात्रीनंतर दुचाकीवरून आलेल्या 3 अज्ञात चोरांनी शटर तोडून 4 दुकाने फोडली आहेत. 41,000 रुपये लंपास केले असून चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाले आहेत. एका तरुणाने प्रसावधान राखत 100 नंबर डायल केला. पोलीस गाडी तात्काळ घटनास्थळी पोहोचल्यानं चोरट्यांनी दुचाकी व चिल्लरची थैली सोडून घटनास्थळावरून पळ काढला आहे. रविवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी ठाणेर गावातील मुख्य बाजारपेठेतील कापड, भांडे, फरसाण व मेडिकल या 4 दुकानाचे शटर उचकवून 41,000 रुपये लंपास केले होते. राजस्थानी स्वीट मार्ट इथून 33,000 रुपये व चिल्लर तर मातोश्री मेडिकल मधून 8,000 रुपये रोख व चिल्लर चोरण्यात आले आहे. चोरट्यांच्या पाठलाग केला असता ते अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला आहेत. चोरटे मातोश्री मेडिकल व श्वेता एजन्सीज यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. पोलीस त्या अनुषंगाने तपास करीत असून ठाणेर पोलीस ठाण्यात याबाबत नोंदही करण्यात आली आहे. ठाणेर गावात पोलीस स्टेशन असूनही महिनाभरात तिसऱ्यांदा लागोपाठ घडलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे व वाढत्या चोरीच्या अनुषंगाने उपाययोजना केले जातील असे आश्वासन सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पावरा यांनी दिला आहे. दिनांक 18 रात्री 3 वाजता ठाणेर गावात 3 अनोळखी इसम आले होते आणि त्यांनी मेडिकलचं दुकान आणि हलवाईचं दुकान फोडून चोरी केलेली होती. त्याची माहिती आम्हाला अमोल निळे यांनी तात्काळ दिली आहे. सदर ठिकाणी आम्ही ठाणेर पोलीस स्टेशन स्टाफसह गेलो होता. ते 3 इसम त्या ठिकाणाहून पळून गेले होते. पळून जात असताना आम्ही त्यांचा पाठलाग केला असता त्यांनी पैशाची बॅग ही सोडलेली. सदर बॅगमधून आम्ही 10,500 रुपये रिकवर केले. तसेच चोरीस घेऊन जाणारी मोटरसायकल सुद्धा आम्ही रिकवर केलेली आहे. आणि सदर आरोपितांचा चेहरा पूर्णतः आलेला नाही सीसीटीव्हीमध्ये, परंतु आम्ही त्याचं तांत्रिकदृष्ट्या कारवाई करून त्यांना पूर्णतः अटक करून कडक कारवाई करणार आहोत. तसेच या चोरीच्या सत्र चालू असल्याने ठाणेर गावासाठी आम्ही योग्य तो बंदोबस्त लावतो. चोरीस गेलेल्या रकमेपैकी मातोश्री मेडिकल मधून 8,000 रुपयाची रोख रक्कम चोरीला गेलेली आहे आणि राजस्थानी स्वीट्सच्या दुकानातून 33,000 रुपयाची रोख रक्कम चोरीला गेलेली आहे. सदर रक्कम आम्ही रिकवर करत आहोत. माझे नाव उमेश सोनवणे. मी मातोश्री मेडिकल अँड जनरल स्टोर्स प्रोप्रायटर. माझ्या दुकानामध्ये 13,000 ते 14,000 रुपयाची लूट झाली. मी रात्री 9-9:30च्या दरम्यानमध्ये दुकान वगैरे शॉप वगैरे बंद करून मी शिरपूरला गेलो. मी शिरपूरला राहतो आणि माझ्या शेजारी म्हणजे समोरच्या जे मित्र आहे बंटी निळे म्हणून, त्यांनी सांगितलं की तुमचे दुकान फुटलं, चोरी झाली बा असं. तेव्हा मी इथे ठाणेरला 3:15च्या दरम्यान आलो. हे सीसीटीव्ही फुटेजनुसार चोरी 3:10 झाली. माझं दुकान आणि समोरील स्वीट मार्ट आहे, जोधाना स्वीट मार्ट म्हणून आहे, त्याचेही दुकान फुटलं आणि गावातले अजून 2-4 दुकान आहेत, ते असे टोटल 4-5 दुकाने फुटली. तर माझी रोकडची रक्कम आहे की रोकड रक्कम आणि काही सुटे पैसे वगैरे असं मोजून 13-14 हजार 2-3 दिवसाचा जो व्यवसायाने जो गल्ला होता तो चोरीस गेला. आणि नंतर मग त्यांनी
त्यांनी सतर्कतेनुसार पोलिसांना फोन केला जाता समोरच्यांनी की पोलीस आले आणि ते म्हणजे चोर थोडशे अर्ध्या 1 मिनिटांनी ते फरार झाले. तुमची चोरी झाल्याचा पंचनामा वगैरे झालेला आहे का दुकानाचा? हो, आम्ही सकाळी 5 वाजता गेलो होतो. तर त्यांनी सर्व नाव वगैरे लिहिलं, रोकड किती गेली, कॅश किती गेली, चिल्लर वगैरे किती गेली, सर्व त्यांनी पूर्ण तपास केला आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला फिर्यादीसाठी बोलवलेलं आहे. प्रतिनिधी मधुकर सिरसाट, माझा महाराष्ट्र न्यूज, ठाणेर.